कुंतीनगरला तो फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेला उदबत्ती पॅकिंगचं काम आहे म्हणून प्रत्येकी 2500 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहे। असं मी 10 आयडी केलेले आहे। काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हे सांगायसाठी म्हणून त्यांना हे असं आम्हाला म्हणजे काय फसवण्याचा एक प्रकार केला, आम्हाला ते लक्षातच आलेलं नाहीये। तो या महिलांना एक ठिकाणी जमवून यांना काम देतो हे असं आमिष दाखवून त्यांना करोडो रुपयाची लूट आज ह्या महिलांची त्यांना केलेली आहे। बेळगावात महिलांची तब्बल 2 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे। घर बसल्या काम करून भरघोस पगार देण्याचा आमिष दाखवत महाराष्ट्रातील एका व्यक्तीने 4000हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे। या फसवणुकीमुळे संताप झालेल्या पीडित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आणि आरोपी विरोधात तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली। BM महिला उद्योग समूह या नावाने गट तयार करून सोलापूर येथील दादासाहेब कोलेकर या व्यक्तीने ही फसवणूक केली आहे। स्वतःची ओळख अजय पाटील अशी सांगून त्याने बचत गटातील आणि इतर महिलांना लक्ष्य केले। घर बसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम करून दरमहा निश्चित पगार मिळेल असा आमिष दाखवत त्याने महिलांचा विश्वास संपादन केला। आरोपीने रिक्षा भाडे किंवा आयडी शुल्क म्हणून 2500 ते 5000 रुपयापर्यंत रक्कम घेतली। एका आयडी साठी 2500 रुपये देऊन 20 दिवसात 3000 रुपये परत मिळतील असं सांगून त्याने हजारो महिलांकडून पैसे उखळले। अनेक महिलांनी पैसे भरून कामही केले, पण 20 दिवसांनी पगार मागितल्यावर टाळाटाळ सुरू झाली। यानंतर शिवाजीनगर येथील त्याचा कार्यालय बंद आढळला आणि फोनही स्विच ऑफ झाला। तेव्हाच महिलांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। फसवणूक झालेल्या महिलांपैकी सविता सुभेदार, SR पाटील, संजीवनी गायकवाड यांच्यासह अनेक महिला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या। माझं नाव संजीवनी राहुल गायकवाड। आमच्या कुंतीनगरला तो फेब्रुवारी महिन्यामध्ये आलेला उदबत्ती पॅकिंगचं काम आहे म्हणून प्रत्येकी 2500 रुपये त्यांनी आमच्याकडून घेतलेले आहे। असं मी 10 आयडी केलेले आहे आणि प्रति महिना 3000 रुपये देतो हे आमिष आम्हाला दाखवला आहे आणि तो आता सध्या फरार आहे। त्याचं नाव बाबासाहेब कोळेकर असं आहे आणि उदबत्ती काय रिक्षेवाल्याकडे आम्ही पैसे दिलो तर ते चार्ज म्हणून सांगितलं आम्हाला आणि फॉर्म आमचे फिलअप करून घेतला तो सगळ्यांचे आणि मला म्हटलं एक आयडी तुम्ही जर 10 आयडी केले तर तुम्हाला एक बक्षीस देण्यात येईल, पैठणी देण्यात, असं आम्हाला तो आमिष दाखवत होता। दर महिन्याला मीटिंग ठेवत होता तो वेगवेगळ्या ठिकाणी, गंगापुरी मठ, परत कनबरगीला, असं वेगवेगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये तो मीटिंग ठेवत होता आणि आमच्याकडनं प्रत्येकी 200 रुपये घेत होता तो हॉल हे चार्जेस। बेटगेरी आम्हाला महिन्याला 3000 पेमेंट देतो ह्याच्यामुळं रिक्षा तुम्हाला घरपोच काम देतो म्हणून सांगून आम्हाला रिक्षाचे पैसे म्हणून त्यानं आमच्याकडून कामाचे पैसे म्हणून नाही, रिक्षाचे घर बसल्या आणून द्यायसाठी म्हणून त्यानं 2500 रुपये घेतलं। म्हणा लागलं की दर महिन्याला मीटिंग ठेवणार, त्याचे कंपल्सरी 200 रुपये द्यावे लागतील आणि ते मीटिंग म्हणजे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हे सांगायसाठी म्हणून त्यांना हे असं आम्हाला म्हणजे काय फसवण्याचा एक प्रकार केला, आम्हाला ते लक्षातच आलेलं नाहीये। काहीतरी होतं घरापासून, काहीतरी कोणतरी पुढाकार घेतला असेल ह्यासाठी आम्ही हे असं केलेलं आहे काम, पण हे ना असं करू नये, असं इतक्या बायकांना हे ना फसवेल असं आम्हाला अजिबात वाटलेलं नाहीये। कारण का हे आम्ही जेव्हा निलजीला जेव्हा मीटिंगला गेलो होतो फर्स्ट टाइम, त्यावेळेला तिथं इतक्या बायकांना बघितल्यावर वाटलं आम्हाला की शक्य नाही आहे की इतक्या बायकांना फसवणं असं आम्हाला वाटलं। त्याच्यामुळं काय बायकांनी करतच गेल्या, त्याच्यामुळे त्याला पण संधी मिळाली जास्त पैसे कमवायची आणि जास्त पैसे बघून मला वाटतं हा भामटा असा करून पळाला की काय माहिती नाही। तुम्ही कधी पैसे भरला होता? आम्ही जुलैमध्ये चालू केलं, जुलैमध्ये 20 दिवस काम देतो आणि 3000 पेमेंट देतो म्हणून सांगून त्यांना 20 दिवस भरायला 2 महिने घालवले आणि 2 महिने घालवल्यावर आम्ही त्याला म्हणजे आमची पेमेंटची रिसीट त्याच्याकडे पाठवली। रिसीट पाठवल्यावर त्यांना म्हणजे देतो असं बोलला, दिवाळी आले थोडे दिवस काम बंद असं म्हणून तेवढ्यात काय झालं, अनगोलच्या बायकाने हा पेमेंटच देईना, 3 महिने उलटून गेले पण ह्याचा कायच रिस्पॉन्स नसल्यामुळं त्या बायकांनी काय केले,
सागर म्हणून एक रिक्षावाला जो आहे आमचा, त्याची रिक्षा त्यांनी पळवली आणि त्याच्या रिक्षा पळवल्यावर त्याला पोलीस स्टेशन मध्ये हजर व्हायला लागलं. त्या दिवशी तिथं हजर झाल्यामुळं त्या अनगोळच्या बायकांचे त्यानं पेमेंट तिथल्या तिथं क्लिअर करून त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री तो इथून पळून गेलाय. म्हणजे काय मला रॉ मटेरियल वगैरे काय दिलेलं आहे? हा उदबत्ती दिलाय ना. उदबत्तीची पॅकिंग म्हणजे आम्ही 11 आम्ही म्हणजे टोटल 19 आयडी केलो. 19 जणांचे 19 आम्हाला गट्टे देऊन जायचा, रोज पॅकेट आमच्याकडे देऊन जायचा तो. श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्यात हा गट तयार करून अगरबत्ती आणि मेणबत्ती पॅकिंगच्या नावाखाली हजारो महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून एक महाराष्ट्राचा इसम या ठिकाणी बेळगाव शहरामध्ये, बेळगाव परिसरामध्ये येतो आणि एक BM ग्रुप महिला गृह उद्योग समूह बेळगाव म्हणून एक टीम तयार करतो नुसतं महिलांची. आणि या महिलांना फसविण्याचं षडयंत्र या ठिकाणी झालेलं दिसतं. तो या महिलांना एक ठिकाणी जमवून यांना काम देतो हे असं आमिष दाखवून त्यांना करोडो रुपयाची लूट आज ह्या महिलांची त्यांना केलेली आहे. या महिला ग्रुप उद्योग समूहामध्ये या महिलांसाठी अगरबत्ती पॅकिंग, मेणबत्ती पॅकिंग, चॉकलेट पॅकिंग, पापड पॅकिंग, धूप पॅकिंग, भडंग पॅकिंग, काजू पॅकिंग, मसाला पॅकिंग, टिकली पॅकिंग आणि कापूर पॅकिंग असं एक ID या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. आणि ही एक आयडी तयार करण्यासाठी प्रत्येक महिलेकडनं 2,500 रुपये त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. आणि महिला या ठिकाणी फसायचं कारण एकच की या ठिकाणी तुम्ही हे काम केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळतील आणि ताबडतोब तुमचे 2,500 रुपये जमा होतील आणि तुम्ही चेंजच्या माध्यमातून असं हे काम करा असं महिलांना आमिष दाखवलं गेलं. आणि आज या बेळगाव परिसरातील, बेळगाव शहर आणि आपल्या ग्रामांतरमधील कमीत कमी 8,000 महिलांना आज या ठिकाणी त्या माणसानं फसवून तो आज पळून गेलेला आहे. आरोपी विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाबाबत शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की दादासाहेब कोलेकर यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करून तपास सुरू आहे. ಅವನು ಸಿಕ್ಕಾನೆ ಏನು ಬಿಡಲ್ಲ, ಓಡೋಗಲ್ಲ. ಅವನು ಸಿಕ್ಕಾನೆ. ನನಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕ್ಯಾಶ್ ಬಿಟ್ಟು ಡಿಜಿಟಲ್ ಅಥವಾ ಚೆಕ್ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಅವನಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ಡೀಟೇಲ್ ನಮ್ಮ ಶಾಪೂರ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಗೆ ಕೊಡಿ. ಪ್ರೂವ್ ಮಾಡುವಾಗ ಎವಿಡೆನ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅದು ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಜೈಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ. ರೈಟ್, ಕೆಲವರು ಕ್ಯಾಶ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕೂಡ ಕೊಡಿ. ನಾವು ತಗೋತೀವಿ, ಅದು ದೂರ ತಗೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತೇನಿಲ್ಲ. ಆದರೆ ಯಾರ್ಯಾರು ನೀವು ಚೆಕ್ ಹೇಳಿದಿರಿ, ಇವರು ನೀವು ಚೆಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಚೆಕ್ ನಂಬರ್ ವಗೇರೆ ಏನಿದೆ, ಯಾವ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಕೌಂಟ್ಗೆ ಹೋಗಿದೆ, ಗೂಗಲ್ ಪೇ, ಫೋನ್ ಪೇ, ಕೆಲವರು ಫೋನ್ ಪೇ, ಗೂಗಲ್ ಪೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ದಯವಿಟ್ಟು ನಮಗೆ ಲೀಗಲಿ ಪ್ರೂವ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಇದು ಮಾಡಿ ಬೇಗನೆ ನಾವು ದಸ್ತಗಿರಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀವಿ. या घटनेमुळे बेळगावात महिलांमध्ये तीव्र संताप असून सर्वांची एकच मागणी आहे, फसवणूक करणाऱ्याला कठोर शिक्षा आणि महिलांना न्याय मिळालाच पाहिजे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ वेणुग्रामला.